श्री स्वामी समर्थ। आज आपण बघणार आहोत 2025 गुरुपौर्णिमा केव्हा आहे, गुरुपौर्णिमेचे महत्त्व, तिथी आणि शुभ मुहूर्त। गुरुपौर्णिमा का आणि कशी साजरी केली जाते, गुरुपौर्णिमेविषयी आपण सर्व काही माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत, तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। हिंदू पंचांगानुसार यावेळी गुरुपौर्णिमा 10 जुलै रोजी साजरी केली जाईल। आषाढ महिन्याच्या या पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नदीत स्नान करणे आणि दान करण्याचे महत्त्व शास्त्रामध्ये सांगितलेले आहे। या दिवशी भगवान विष्णूंसह देवी लक्ष्मीचीही विशेष पूजा केली जाते। या दिवशी घरोघरी भगवान सत्यनारायणाची कथा सांगण्याचे महत्त्व शास्त्रामध्ये सांगितलेले आहे। या दिवशी पवित्र नदीत स्नान केल्याने तुम्हाला सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळते आणि तुम्हाला मोठे पुण्य मिळते। गुरुपौर्णिमेचा शुभ मुहूर्त आणि महत्त्व काय ते आपण जाणून घेऊया। वैदिक पंचांगानुसार गुरुपौर्णिमा 10 जुलै रोजी साजरी केली जाईल। पौर्णिमा तिथी 10 जुलै रोजी पहाटे 1:36 वाजता सुरू होईल आणि 11 जुलै रोजी पहाटे 2:06 वाजता संपेल। त्यामुळे गुरुपौर्णिमा 10 जुलै रोजी साजरी केली जाईल। गुरुपौर्णिमा हा गुरुविषयी कृतज्ञता आणि आदर व्यक्त करण्याचा एक महत्त्वाचा सण आहे। आषाढ महिन्यातील शुद्ध पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो। या दिवसाला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात, कारण याच दिवशी महर्षी व्यास यांचा जन्म झाला असे मानले जाते। महर्षी व्यास हे भारतात पुराणे आणि वेदांचे रचयिते मानले जातात आणि त्यांनीच मानवाला प्रथम वेदाचे ज्ञान दिले, म्हणून त्यांना आद्य गुरु मानले जाते। गुरुपौर्णिमा का साजरी केली जाते? गुरुपौर्णिमा साजरी करण्यामागे अनेक महत्त्वाची कारणे आहेत। त्यातले म्हणजे गुरुचे महत्त्व। भारतीय संस्कृतीमध्ये गुरुला देवाप्रमाणे मानले जाते। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। या श्लोकातून गुरुचे स्थान स्पष्ट होते। गुरु आपल्याला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जातात। महर्षी व्यास यांचा जन्मदिवस। महर्षी व्यासांनी मानवाला ज्ञानाचा मार्ग दाखवला। त्यांनी वेदाचे वर्गीकरण केले आणि अनेक पुराणे व महाभारताची रचना केली। त्यांचा या योगदानाला आदरांजली म्हणून हा दिवस साजरा केला जातो। आध्यात्मिक मार्गदर्शन। गुरु हे आपल्याला केवळ पुस्तकी ज्ञानच नव्हे तर जीवनातील योग्य मार्ग दाखवतात। ते आपल्याला आध्यात्मिक उन्नतीसाठी मार्गदर्शन करतात आणि जीवनातील अडथळे दूर करण्यास मदत करतात। कृतज्ञता व्यक्त करणे। गुरूंनी आपल्याला दिलेल्या ज्ञानासाठी आणि मार्गदर्शनासाठी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे। बुद्ध परंपरा। बौद्ध धर्मातही गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे। भगवान गौतम बुद्धांनी बोधी प्राप्त केल्यानंतर सारनाथ येथे आपल्या शिष्यांना पहिले प्रवचन याच दिवशी दिले होते असे मानले जाते। आदियोगी शिवाची कथा। योगिक परंपरेनुसार आदियोगी भगवान शिव यांनी याच दिवशी सप्तश्रींना योगाचे ज्ञान दिले आणि ते पहिले आदि गुरु बनले। गुरुपौर्णिमा कशी साजरी केली जाते? गुरुपौर्णिमेच्या दिवशी विविध प्रकारे गुरूंविषयी आदर व्यक्त केला जातो। गुरुपूजा केली जाते। या दिवशी शिष्य आपल्या गुरुची पाद्यपूजा करतात। गुरूंच्या प्रतिमेची किंवा पादुकांची पूजा केली जाते। फुले, फळे, मिठाई आणि इतर वस्तू अर्पण केल्या जातात। गुरुदक्षिणा। शिष्य आपल्या गुरूंना श्रद्धापूर्वक गुरुदक्षिणा देतात। ही केवळ पैशांच्या स्वरूपातच नसून गुरूंनी दिलेल्या ज्ञानाचा आदर करणे आणि त्यांच्या शिकवणीनुसारच आचरण करणे हेही एक प्रकारचे गुरुदक्षिणाच आहे। व्यासपूजा। महर्षी व्यासच्या सन्मानार्थ व्यासपूजा केली जाते। त्यांच्या प्रतिमेची किंवा त्यांच्या प्रतिकारात्मक व्यासपीठाची पूजा केली जाते। शिबिरे आणि प्रवचने। अनेक ठिकाणी आध्यात्मिक संस्था, आश्रमे आणि शाळांमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त विविध शिबिरे, सत्संग आणि प्रवचने आयोजित केली जातात। आई वडिलांचा सन्मान करणे। या दिवशी केवळ शिक्षकच नव्हे तर आई वडील आणि घरातील वडीलधारी मंडळी ज्यांनी आपल्या जीवनात मार्गदर्शन केले त्यांचाही सन्मान केला जातो। दान धर्म आणि उपासना। गुरुपौर्णिमेच्या दिवशी दान धर्म आणि उपवास करण्यालाही महत्त्व आहे। असे मानले जाते की या दिवशी केलेल्या दानाने आणि उपासनेने ज्ञानाची प्राप्ती होते। थोडक्यातच गुरुपौर्णिमा हा गुरु शिष्य परंपरेचा सन्मान करण्याचा आणि गुरूंनी दिलेल्या
ज्ञानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक पवित्र दिवस आहे. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.